बॅगा घेऊन फिरत असतात मार्केटमध्ये, आपण इकडे तिकडे बघत असतो आहे की नाही. नक्की काय आहे हे, काय चाललंय तरी काय. आणि खूप चांगली गोष्ट की तुम्ही निर्णय घेतलात आणि तुम्ही इथपर्यंत आलात, राईट. आणि कदाचित आज जी काही मंडळी माझ्यासमोर तुमचं जे एज फॅक्टर जर बघितलं तर मला खरंच तुमचं कौतुकही वाटतं, थोडी जेलसी पण फील होते, जळजळते थोडा. इनो वगैरे खावा लागेल मला आता सेशन संपल्यावर. का मी तुम्हाला सांगतो, तुमचं वय किती आहे? 25. तुमचं 18. नॉर्मल साधारण त्या एज मध्ये तुम्ही आहात, राईट. म्हणजे 20-25च्या दरम्यान मॅक्सिमम मंडळी इथे होते, काही मंडळी सिनियर सुद्धा आहेतच. तुमच्या एज मध्ये जर मला ही व्यावसायिक संधी मिळाली असती, म्हणजे सर्वसाधारण तुम्ही माझ्या अगोदर 10, 12, 13 वर्ष हा बिझनेस स्वीकारताय. मी ज्या वेळेला हा व्यवसाय स्वीकारला त्याच्या अगोदर तुम्ही 10, 12, 15 वर्ष हा व्यवसाय स्वीकारताय. तुम्ही 18 वर्ष म्हटलं, तुमचं वय 18 वर्ष. 18 वर्ष तर मी कामच करते, गेली 18 वर्ष मी काम करतो. तुम्हाला पुढची 18 वर्ष काम करावं लागणार नाही. 10 वर्ष सुद्धा तुम्ही काम करणार नाही, राईट. तुमचं 18 वय, तुमचं 25 आहे. 30च्या पुढे तुम्ही काम करणार नाही, करावं लागणार नाही. करणार नाही म्हणजे काय? करावं लागणार नाही. व्हॉट इज द मॅजिक? 18 वर्षापुढे 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष तुम्ही काम करणार आणि नंतर आयुष्यामध्ये पैशासाठी काम करावं लागणार नाही. हा वंडरफुल. कल्पना करून बघा, आता कॉलेजमध्ये राईट, फलटू धमाल आता चालूच आहे ना, अभ्यास करू. राईट, बरोबर, चालूच आहे. आणि हीच फुलटू धमाल कॉलेज लाईफ तुमची 25 वर्षापासून पुढे असणार वयामध्ये. 25 वय गाठलं, यांच्या एजला तुम्ही गेलात नाही, तिथून सुद्धा पुढे फुलटू धमालच असणार. लग्नाच्या अगोदर लग्न झालं काय कधी कधी विचारावं लागतं, काय परिस्थिती असेल सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला पब्लिक स्पीकिंग मध्ये थोडीशी काळजी पण घ्यावी लागते. एकदा असंच झालं पुण्याच्या कार्यक्रमामध्ये, त्यांनी असं 22-25 वय सांगितलं असेल, म्हटलं नुकतंच लग्न झालं असेल, नुकताच मुलगा झाला. जरा विचार करून आम्हाला थोडंसं हे करावं लागतं, नाही का. तर तुमचं लग्न व्हायच्या अगोदर तुम्ही रिटायर होता. तुमचे पाहुणे मंडळी असेल पलीकडचे है ना, कोण आहे असं समोर नाही. आता सध्या तुमच्या घरचे जे काही पाहुणे वगैरे शोधाशोध चालू होईल ना, तर ते पाहुणे मंडळी विचारतील तुमचं नाव काय? कृष्णा, पूर्ण माने. ओके, कृष्णात माने, तुमचे सुपुत्र कृष्णात माने. काय करता तो? काहीच नाही. काय झालं? फोटो करत आहे, काहीच करत नाही. हा, रिटायर्ड. वय 25 का 52 आहे असं विचारतील ते. वय 25 सांगितलं की 52 सांगितलं नाही की, पण तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही तुमच्या मुलाचं वय 52 असेल असं. रिटायर्ड. हा, ते काय झालं 2011 मध्ये ते काही PRP कंपनीचा बिझनेस प्लॅन सातारामध्ये आला होता. अजूनही ती माहिती आहे मला PRP. आमची मुलगी मीटिंग वगैरे चालू झाली, तुमची मुलगी आता जायला चालू झाली.